जय शहा हे आयसीसीचे चेअरमन झालेले आहेत आणि याच्यामुळे सगळ्यात जास्त जे टेन्शन कोणाला आलं असणार ते म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डला. आणि त्याचं कारण आहे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जी आहे त्याचा होस्ट तसं पाहिलं तर पाकिस्तान आहे. आणि पाकिस्तानचं हे म्हणणं आहे की ज्या पूर्ण काही मॅचेस असतील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्या पाकिस्तानमध्येच होतील. इंडियाला पण त्यांच्या मॅचेस या पाकिस्तानमध्येच येऊन खेळाव्या लागतील. इंडियाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. इंडियन क्रिकेट प्लेयर्सला पूर्ण सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाईल. त्यांना कुठलाही धोका नसेल. त्यांनी पाकिस्तानमध्ये येऊनच खेळावं असं हे सतत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सांगत आहे, त्याचा मीडिया सांगत आहे. पण आता जय शाह हे आयसीसी चेअरमन झालेले आहेत. तसं ते आयसीसी चेअरमन नव्हते तेव्हापासून इंडियाने काही पाकिस्तानमध्ये खेळण्यास होकार दिलेला नव्हता. ऑफिशियली जरी स्टेटमेंट आला नव्हतं तरी तिथे काही पॉसिबिलिटीच नव्हती की इंडिया पाकिस्तानमध्ये जाऊन कुठलाही मॅच खेळेल. कारण 2008 नंतर इंडिया कधीही पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास गेलेला नाही आणि इथून पुढेही तो जाणार नाही. त्याचे काही चान्सेसच नाही आहेत. आणि आता तर जय शाह हे आयसीसी चेअरमन झालेले आहेत. आता याच्यामध्ये जय शाह आल्यानंतर याच्यामध्ये एक ऑप्शन असा पुढे येत आहे की हायब्रिड मॉडेल. म्हणजे इंडियाचे जे मॅचेस असतील म्हणजे समजा नॉकआउटमध्ये असतील किंवा इंडियाचा सेमीफायनलला गेला किंवा फायनलला गेला तर जे मॅचेस असतील ते पूर्णपणे बाहेर घ्यायच्या. म्हणजे समजा दुबई वगैरे अशा ठिकाणी त्या मॅचेस घ्यायच्या आणि बाकीच्या मॅचेस या पाकिस्तानमध्ये होऊ द्यायच्या. आता हायब्रिड मॉडेलमध्ये सुद्धा पाकिस्तानचे खूप काही स्टेटमेंट येत आहेत की हायब्रिड मॉडेल आम्ही ॲक्सेप्ट करणार नाही, आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडू, चॅम्पियन्स ट्रॉफीज आम्ही खेळणार नाही. आता खरंच हे शक्य आहे का? पाकिस्तानची एवढी लेवल आहे का की ती इंडियाला ब्लॅकमेल करू शकतात? पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे इंडियन क्रिकेट बोर्ड समोर कुठे म्हणजे काही तुलनाच नाही, कुठे टिकूच शकत नाही. त्याच्यामुळे हे तर फायनल आहे की जवळपास हायब्रिड मॉडेलच फायनल केलं जाईल. पण समजा इंडियाचा परिषद जास्तच असेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून पूर्णपणे बाहेर निघू पण शकते आणि त्याच्यासाठी वेगळंच एक कोणतं तरी व्हेन्यू, कोणतं तरी लोकेशन फिक्स केलं जाऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा की चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेल असलं पाहिजे की पूर्णपणे वेगळं लोकेशन असलं पाहिजे, दुसऱ्याच लोकेशनला चॅम्पियन्स ट्रॉफी घेतली पाहिजे, पाकिस्तानमधून ती काढून घेतली पाहिजे.